जाऊया मैदानाच्या दिशेने. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर मिस्टर परेश. राहुल पाटील चिंटू या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. अप्रतिम बॅकफुटला जाऊन मात्र बॅटचा फेस ओपन करत सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली. सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 1 या धावसंख्येवर. 1 बॉलच्या समाप्तीनंतर 1 या धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. राहुल पाटील मॅन फ्रॉम टेंबोडे तर एका साईडला चिन्मय तरे याच गावातील अनमोल रत्ने. संतोष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. संतोष दवणे मॅन फ्रॉम झाई यावेळेला ऑफ साईडला अप्रतिम ड्राईव्ह खेळला गेला. तिथून मात्र क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते 2 या धावसंख्येवर. झाईचे खेळाडू आपण पाहू शकतायत आणि प्रथमतः संतोष दवणे ला आपण पाहतात गोलंदाजी करताना. करण रावरे, वामन, जॉन्टी या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली यष्टांच्या पाठीमागे. अप्रतिम ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला जातोय. क्षेत्ररक्षण अप्रतिम, परंतु राहुल पाटील यांची रनिंग बिटवीन द विकेटला जवाब पाहायला मिळते. तत्पूर्वी सिंगल मिळाली. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 3 या धावसंख्येवर. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 3 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. संतोष दवणे एक लेंथ अँड लाईनचा राजा म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. यावेळेला मात्र सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चिन्मय तरे उमरोळीचा ब्रँड यावेळेला झाळताना पाहायला मिळतोय. 6 धावन करता. गुड शॉट. काय फटका खेळला होता यावेळेला जबरदस्त. तेवढा चेंडू मात्र फॉलो केला गेलाय अप्रतिम कॅमेरामॅनच्या माध्यमातून. सरळ चेंडूला मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड अगदी नेत्रदीपक फटका आपण पाहू शकला चिन्मय तरेच्या बॅटमधून. टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा हा फलंदाज आहे. एक गाव एक फॉर्मॅटमध्ये अतिशय भरवशाचा फलंदाज म्हणून ज्या फलंदाजाकडे पाहिलं जातं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 वर जाऊन पोहोचली गेली. 9 रन्स 4 बॉलच्या समाप्तीनंतर. संतोष दवणेही पुन्हा एकदा यावेळेला ऑन साईडला आपण पाहताय फटका इनफिल्ड क्लिअर करत असताना इथे मिळेल मात्र चौकार. षटकारानंतर आलेला हा खणखणीत दर्जेदार चौकार. 4. जर लगातार 3 षटकार येत आहेत चिन्मय तरेच्या बॅटमधून तर जिग्नेशजी घरत त्यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज 5000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. क्या बात आहे. जबरदस्त कॅश प्राइज यावेळेला पाहायला मिळतं. ऊर्जा दिली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे ती जाऊन पोहोचते 13 वर. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झाला. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 13 धावा. चांगली स्टार्ट आतापर्यंत यावेळेला पाहायला मिळते. फलंदाजी करणारा संघ चिनू 11 यावेळेला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली. सॉफ्ट अँड बॉटम हँडचा नरम हाताने खेळला गेला. फक्त दिशा देत सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या सहाय्याने प्रथम फलंदाजी करताना चिनू 11 हा संघ जाऊन पोहोचते फलकावर 14 या धावसंख्येवर. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये दमदार आणि शानदार सुरुवात यावेळेला पाहायला मिळते. म्हणतात ना ज्याप्रमाणे नदीला झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते आणि ती सुरुवात यावेळेला करून दिली गेले. दोन्ही फलंदाज दोन्ही बॅटरने चिन्मय तरे आणि राहुल पाटील चिंटू या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. चला लगेच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. षटक क्रमांक पहिला आपण पाहिला. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या. लगातार 3 चेंडूवर 3 सिंगल आणि तदनंतर 3 चेंडूवर 11 धावा. काय स्ट्रॅटेजी आखली गेली होती कारण चिन्मय तरेला माहिती होतं नवीन चेंडूवर मात्र यावेळेला प्रहार करणं थोडंसं कठीण जाईल त्यासाठी सिंगलला प्राधान्य दिलं आणि तदनंतर 3 चेंडूवर मात्र यावेळेला चढवलेले हल्ले अप्रतिम पाहायला मिळाले. गुड कॅल्क्युलेशन क्रिकेट बाय राहुल पाटील आणि चिन्मय तरे.
नेचर फार्म प्रेझेंट्स उमरोळी ट्रॉफी 2023 डे 4 अर्थातच आपण पाहतायत चौथी रात्र या स्पर्धेची. उद्या शेवटचा आणि अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळेल. 2 एक्झिबिशन मॅच आपण पाहणार आहोत या स्पर्धेच्या अनुषंगाने. प्रेक्षणीय सामने. गोलंदाजी मार्कवर धनंजय नाईक सुद्धा झाई संघातून बिलॉंग करणारा हा खेळाडू पाहायला मिळतो. एक अष्टपैलू खेळाडू. एक गाव एक फॉर्मॅटमधून या अगोदर खेळले, परंतु धनंजय नाईक लवकरात लवकर बाद झाल्यानंतर संघा परिपूर्ण मात्र संघ विस्कळीत झाला, कोसळला, खऱ्या अर्थाने कोलॅप्स झाला. आणि धनंजय नाईक आज ओपन गटातून काय यावेळेला आक्रमकता दाखवेल. आमचे लाडके प्रेक्षक राजे चहूबाजूने यावेळेला मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा मात्र ऑफस्टूमच्या बाहेर यस पंच व्हाईट बॉल इशारा करत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 15 रन्स 15 धावा दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. अतिशय ही स्पर्धा आपण पाहताय साई ग्राम विकास मैदान उमरोळीचं हे सजलेलं मैदान पाहायला मिळतं. कृपया करून साईड स्क्रीनवर अगदी कॅमेऱ्यात बंदिस्त आहात तुम्ही मात्र त्या ठिकाणी. थँक्यू. समझने वालों को इशारा काफी होता है. यावेळेला बॅकफुटला गेले, टॅप केला जातोय, सिंगल मिळाली त्या ठिकाणी. संतोष दवणे स्वतः वन हँडेडने यावेळेला मात्र चेंडूला रोखतायत. तत्पूर्वी सिंगल मिळते. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. चिनो 11 या संघाची 16 या धावसंख्येवर. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला. चिनो 11 वर्सेस दिया 11 उमरोळी. अतिशय सुंदर लढत. चौथा सामना आहे पहिल्या फेरीतील. दोन्ही संघ उमरोळीची पॅकर्स आपल्याला पाहायला मिळतात. बॅकफुटला जाऊन फक्त टॅप केला जातोय. तेवढ्या जलद गतीने एक धाव कंप्लीट केली गेली. सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 17 धावा. 17 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. टेनिस बॉल क्रिकेट अगदी ग्लॅमर आलं, क्रेज वाढला. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न निर्माण झालं. मी एक गावाकडून खेळत असताना एक प्रोफेशनल लेवलला क्रिकेट खेळावं, माझं नाव कुठेतरी मात्र झळकावं. परंतु त्यासाठी तुम्हाला अतिशय सुंदर मेहनत, अपार कष्ट, प्रचंड मेहनत करावी लागेल. डबल माइंडमध्ये होता फलंदाज. यावेळेला आपण पाहू शकता ऑन ड्राईव्ह खेळण्याचा मनसुबा बनवला. तिथे सिंगल मिळते आणि या सिंगलच्या सहाय्याने या षटकामध्ये धनंजय नाईक खूप चांगली गोलंदाजी करत सिंगल डबलला फक्त प्रतिस्पर्धी संघाला यावेळेला जकडून ठेवतोय. आणि चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण यावेळेला देत असताना चेंडू फेकून झालेत, आतापर्यंत हाताळले गेलेत 4 आणि धावांची गती फलकावर 18. यावेळेला बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. तिथे क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. खूप चांगल्या क्षेत्ररक्षणाची साथ मिळत असताना पाहायला मिळते. या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर एकंदरीत 19. अनिकेत जाधव पुढे सरसावला गेला होता त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हरला. दीपेश यांना सुद्धा आपण पाहत आहेत. दीपेश वनमाळी यावेळेला वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न, स्विच इट करण्याचा प्रयत्न. प्रॉपरली टायमिंग, प्रॉपरली बॅटचं एलिव्हेशन नव्हतं आणि त्याचंच कारण यावेळेला डॉट बॉलची सांगता होत असताना षटक क्रमांक पॉवर प्लेचं दुसरं षटक हे कंप्लीट झालं आणि दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या फक्त धावा खर्च केल्या. या ठिकाणी 5. पहिल्या षटकामध्ये 14 धावा, दुसऱ्या षटकामध्ये फक्त अवघ्या 5 धावा. म्हणजे जो आलेख होता पहिल्या षटकाचा तो मात्र दुसऱ्या षटकांमध्ये यावेळेला डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकं ॲक्युरेट टाईमनुसार मात्र तुम्ही हाताळलेत. तिसऱ्या षटकाला लगेच प्रारंभ होईल. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. देऊया आपण डीजेला संधी मिस्टर कार्तिकला. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 19. तिसरे षटक हाताळण्यासाठी परेश आरेकर नवापूरचा हा खेळाडू सातत्याने चांगलं मात्र क्रिकेट खेळत असताना आपण पाहत आहेत. 6 लाखाच्या स्पर्धेमध्ये उमेळमानच्या मैदानात मॅन ऑफ द मॅच घेतली
आणि अप्रतिम एक षटक फेकलं, 2 धावा दिल्या, 2 गडी बाद केले आणि संतोष पण सरांनी या खेळाडूचं टॅलेंट पाहिलं नारंगीच्या मैदानापासून. तो परेश आरेकर आई भन्नाट वेग होता यावेळेला. टप्पा पडल्यानंतर याच वेगामुळे याच त्याच्या नियंत्रणामुळे मात्र प्रोफेशनल क्रिकेटला प्राधान्य दिलं गेलं, हिरवा कंदील मिळाला आणि मोठमोठ्या स्पर्धा आता खेळण्यामध्ये मात्र बिझी झाला हा खेळाडू. नवापूरचा अनमोल रत्न अर्थातच परेश आरेकर. काय गोलंदाजी केली होती 6 लाखाच्या स्पर्धेमध्ये. नरवीरची माझी अप्पा चॅम्पियन ट्रॉफी मी स्वतः भारावून गेलो होतो या गोलंदाजाला पाहिल्यानंतर की हा पालघरचाच अनमोल रत्न आहे का. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला ऑन साईडला राहुल पाटील. चेंडूला पाहिलं, न्याहाळलं, परीक्षण निरीक्षण केलं, चेंडूला फक्त दिशा दिली, सिंगल मिळाली. मात्र सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. प्रशांत माची त्या ठिकाणी आपण पाहू शकताय. झाईचा हा एक अप्रतिम खेळाडू आणि संघाची धावसंख्या मात्र यावेळेला पाहायला मिळते 20च्या घरामध्ये. जर लगातार 3 षटकार येत आहेत तर आदरणीय शुभम माळी यांच्याकडून 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल पहिल्या इनिंग करता. 3 षटकार यावेळेला मारा आणि 3000 रुपयाचं कॅश प्राइज घ्या. ही ऊर्जा दिली जाते प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक बॅटरला. परेश आरेकर पुन्हा एकदा अप्रतिम पायावरचा चेंडू आणि यस ॲब्सोल्युटली प्लम. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला चिन्मय तरे. पाहायचंय रिव्ह्यू यावेळेला नाही आहे चिन्मय तरे. LBWचा आपल्याकडे कोणताही ऑप्शन नाही आहे. टेक्नॉलॉजी यावेळेला नाही आहे, तुम्हाला कॉट बॅहिंडच्या सुद्धा मिळणार नाही आहेत. त्याकरता मात्र यावेळेला पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. एक्झॅक्टली यावेळेला आपण पाहत आहेत लेग बिफोर विकेट पायचीत पकडला गेला. फलंदाज चिन्मय तरे एक चांगली स्टार्ट करून मात्र यावेळेला तंबूच्या आसऱ्याला बॅक टू द पवेलियन गॉन. थँक्यू डीजे. जबरदस्त प्रेक्षक वर्ग आपण पाहत आहेत आणि श्वेता शाह स्टँडमध्ये आपण पाहत आहेत महिला वर्ग सुद्धा मोठ्या संख्येने मात्र आज नारी शक्ती या ठिकाणी उपस्थित झालेत. त्या सर्व महिला वर्गांना मानाचा मुजरा असेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचली गेली. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झाला. 3रं षटक प्रगतीपथावर परेश आरेकर. वेग फक्त नाही आहे या गोलंदाजाकडे तर नियंत्रण आहे, अचूक टप्पा आहे आणि या अचूक टप्पा आणि नियंत्रण वेगेच्या बरोबर विकेट मिळवणारा विकेट टेकिंग गोलंदाज. फुलटॉस बॉल होता मात्र फुलटॉस बॉलला ऑन ड्राईव्ह खेळला जातोय. प्रशांत माची पुढे सरसावतोय. झाई या संघातून एक गाव एक फॉर्मॅटमध्ये बिलॉंग करणारा खेळाडू. सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21च्या घरामध्ये. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 3रं षटक हे प्रगतीपथावर. चिन्मय तरे आल्या मात्र यावेळेला सन्मान देत असताना पाहायला मिळतोय फुलटॉस बॉलवर राहुल पाटील. एक टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा हा फलंदाज. पाहायचं कितपर्यंत आपल्या संघाला घेऊन जाईल, कितपर्यंत धावांचा टार्गेट सेट करेल. ऑन साइडला वेगेचा फायदा उचलला. थोडंसं मात्र यावेळेला दिशा से भटके तो मिलेंगे फटके. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. अच्छे गेंदू का सम्मान करो, बुरे गेंदू का अपमान करो. येतोय नेचर फार्म चौकार. पाच बॉलचा खेळ झाला. अख्खूट टप्प्याचा चेंडू होता. थोडासा मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू मिळाला. राहुल पाटील मात्र यावेळेला प्रतीक्षा करत होते आणि फलंदाज अशाच प्रकारची प्रतीक्षा करतात. जेव्हा भन्नाट वेगाचे गोलंदाज असतात त्यावेळेला फक्त शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हेच वाक्य ब्रीद वाक्य मात्र ठरवून ठेवतात ते टेक्निकली साऊंड सिस्टम असणारे फलंदाज, त्यामध्ये राहुल पाटील. पुन्हा एकदा मात्र पाहिलं जबरदस्त MS धोनी कॉपीबुक स्टाईल मध्ये. माहीच्या मात्र यावेळेला कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला वळवला. लगातार 2 चेंडूवर 2 चौकार. खणखणीत आणि दर्जेदार उमरोळी चषक चौकार. धावसंख्या 29.
धावसंख्या 29 धावा फलकावर. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ संपन्न झाला. राहुल पाटील यांचा विचार केला तर आतापर्यंत चांगली फलंदाजी, 2 चौकार आणि 5 सिंगल सहित आतापर्यंत चांगली 13 धावांची खेळी करताना पाहायला मिळतो. चिन्मय तनेने खूप चांगली स्टार्ट दिली. त्याच्या बॅटमधून जर आपण पाहिलं तर धावा वेगाने आल्या. 14 धावांचं योगदान दिलं. म्हणजेच एक पार्टनरशिप कशी करावी, कॉन्ट्रीब्यूट कसं करावं, इट्स अ टेक टू मेक अ क्वारेल. एका हाताने कधीच टाळी वाजत नसते. त्यासाठी तुम्हाला कॉन्ट्रीब्यूटची गरज असते आणि कॉन्ट्रीब्युशन कसं असावं हे राहुल पाटील पुन्हा एकदा जाणताना पाहायला मिळतो. जबाबदारी, कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे तर जबाबदारीचं. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू आणि मनुष्य आयुष्यभर कधीच थकत नाही. ते जबाबदारीचं ओझं घेऊन मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा चिन्मय तरे आणि राहुल पाटील तर धनंजय नाईक पुन्हा एकदा सज्ज होतोय. अप्रतिम वाईट यॉर्करने मात्र चेंडूची यावेळेला सांगता होत असताना पाहायला मिळते. करण रावरे, वामन जॉन्टी हे मैदान जर आपण पाहिलं तर करण रावरेसाठी किती वेळा मात्र नशीबवान ठरलं गेलंय. लक फॅक्टर याच मैदानात याच खेळाडूने मात्र तुषार घरत, पवनसूत नवलीच्या एक स्टार खेळाडूची जेव्हा झेल टिपली आणि परिपूर्ण मात्र विदिन सेकंदामध्ये ती झेल व्हायरल झाली होती. एक बेस्ट कॅच म्हणून आपण पाहिलं करण रावरेला. तोच यष्टीरक्षकाची भूमिका साकारत असताना स्लोवर 1 व्हाईट बॉलचा इशारा दिला आणि इथे रिव्ह्यू मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने जरूर घेतलं गेलंय. सॉफ्ट सिग्नल त्या ठिकाणी व्हाईट बॉल आहे. पाहायचं चेक करूया आपण, कारण टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहेत तर आपण समान न्याय मात्र दोन्ही संघाला मिळाला पाहिजे. तर टीव्ही अंपायर या ठिकाणी मी विनंती करेन आपण या 29 वर जाऊन पोहोचले गेले. 29 धावा. चिराग तरे, जय पवार सर आपल्याला यावं लागेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचले गेले. डिसिजन पेंडिंग राहिले. अतिशय सुंदर अशी ही स्पर्धा आपण पाहत आहेत. अप्रतिम दर्जेदार असं आयोजन, नियोजन, क्वांटिटीपेक्षा क्वालिटी दर्जाची ही स्पर्धा. चांगलं क्रिकेट नेचर फार्म प्रेझेंट्स उमरोळी ट्रॉफी 2023 टेनिस बॉल क्रिकेट. प्रत्येक खेळाडूला पडलेलं गोड स्वप्न अर्थातच टेनिस बॉल क्रिकेट आपण पाहत आहेत. प्रत्येक खेळाडूने मात्र आता उराशी बाळगून स्वप्नवत पूर्ण करण्यामध्ये व्यस्त झालेत. परंतु आपला नोकरी धंदा सांभाळून क्रिकेट खेळणं, क्रिकेटचा काही छंद जोपासणं, फेअर डिलिव्हरी त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. आणि पंच त्या ठिकाणी क्षमस्व हा मात्र डिसिजन रिव्हर्स घेत असताना आणि सांगतायत त्या ठिकाणी फेअर डिलिव्हरी आहे. मात्र इथून जर आपण पाहिला तर सक्सेस झाला हा रिव्ह्यू आपण पाहू शकतायत. कारण एक लॉस्ट आणि एक आपण पाहू शकता सक्सेस. खूप महत्त्वाची भूमिका आपण सातत्याने पाहताय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते 29. 2 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 29. गोलंदाज सज्ज. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेत चेंडू मात्र करण रावरे चेंडूला फील्ड करेल. सिंगल मेल आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 30 रन्स. राहुल पाटीलचं कौतुक करावं लागेल. एबी ट्रॉफी कोण विसरेल. काही जबरदस्त आयोजन, नियोजन सातत्याने आपल्याला पाहायला मिळालं. अजयदादा भोईर यांच्या माध्यमातून हरेश्वर किनी, प्राण भोईर, संदीप भोईर, सचिन भोईर असतील आणि संपूर्ण टीम, पंकज गिरत बंटी असतील, अशी संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळाली. हर्षल असतील, उदय असतील. परंतु त्या ट्रॉफीमध्ये या खेळाडूने ओपन संघाला सुद्धा अप्रतिम चांगली गोलंदाजी केली होती आणि तो रेकॉर्ड घडला गेला. एक गाव एक फॉर्मॅटने ओपन संघाला पराभूत केलं. हे टायटल दुसऱ्या दिवशी लगेच न्यूजमध्ये आलं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 31 धावा, 31 रन्स. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला आणि 4 बॉलमध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 31च्या घरामध्ये. षटक क्रमांक 4 हे प्रगतीपथावर आहे. 6-6 षटकांचे सामने खेळवले जात आहेत.
ही खूप महत्त्वाची भूमिका आहे. गुड डिलिव्हरी, सुंदर चेंडूची सांगता सॅक्रिफाईस करण्यासाठी यावेळेला भाग पडलं करण रावरे. एक चित्याच्या चपळाईने धावण्यात जणू काही मॅरेथॉनमध्ये धावतो त्याची रनिंग बिटवीन द विकेट हे आपण कधीही पाहू शकता. फलंदाज या ठिकाणी सॅक्रिफाईस करतोय. चिन्मय तरेला परतावं लागेल बॅक टू द डगआउटच्या दिशेने. एक बिग विकेट गॉन. धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जीत गावड आपण पाहत आहेत. प्रतिम दर्जेदार खेळाडू, अपकमिंग यंग टॅलेंट. टेंबोडेचं जरूर आपण पाहू शकता. टेंबोडे गावातून बिलॉंग करणारा खेळाडू. यावेळेला पाहिला स्क्वेअर ऑफ द विकेट. काय फटका होता परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलं. अनिकेत जाधव, गुड कॅच ऑफ द क्वालिटी. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द डगआउट. राहुल पाटीलचा फटका परंतु तेवढा सुंदर झेल. फलंदाज फेल, गॉन. तेरा धावांची खेळी करत राहुल पाटील डगआउटच्या दिशेने. फटका तर चांगलाच होता, नो डाऊट अबाउट इट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कौस्तुभ पाटीलला आपण पाहत. राहुल पाटील यांचे छोटे बंधू. गोलंदाज परेश आरेकर, ब्रँड ऑफ नवापूर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31 वर जाऊन पोहोचले गेले. 2 षटकं फेकली, अप्रतिम हाताळली. धनंजय नाईकने 7 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला. 3.50चा इकॉनॉमी. व्हॉट अ स्पेल. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला जातोय. स्टेप आउटून खेळला गेला. एक धाव तर निश्चित स्वरूपात. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. फेकेपर्यंत संतोष दवणेचा काय थ्रो होता यावेळेला. नेत्रदीपक, मॅग्निफिसंट फिल्डिंग अँड ब्रिलियंट थ्रो बाय संतोष दवणे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33 वर जाऊन पोहोचली गेली. 5वं षटक हे प्रगतीपथावर आहे. जीत गावड. अलीकडच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर अपकमिंग यंग टॅलेंटचा भरणा फार मोठ्या प्रमाणात होतो. जसजशा लीगच्या मॅचेस आपल्याला गावागावामध्ये खेड्यापाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि तिथून जो उगम झाला तो न्यू टॅलेंटचा मात्र शोध घेतला गेला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला परंतु मिस टायमिंग. सेफ झोनमध्ये आहे करण रावरे. तिथपर्यंत पोहोचला होता परंतु या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. सिंगल डबल, खूप महत्त्वाची भूमिका. निशांत मात्र त्या ठिकाणी पुढे सरसावले. कव्हरला गेले होते त्या ठिकाणी आपण पाहू शकतात कव्हर करण्यासाठी, परंतु 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत आणि संघाची धावसंख्या 35च्या घरामध्ये पोहोचली गेले. म्हणतात ना, स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागेल हे कोणीच सांगू शकणार नाही. तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात आणि आयुष्यामध्ये तुम्हाला पळावंच लागेल, कारण थांबला तो संपला आणि हुकला तो संपला. धावसंख्या फलकावर 35. इथे थांबायचं नाहीये, धावा घ्यायच्याच आहेत असं जीतने मात्र ठरवून ठेवलंय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका, नजाकत भरा शॉट पाहायला मिळाला. नफातुल्ला शॉट, सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावां करता. ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट. चौकार. थँक्यू डीजे.
ही जीत गावडची ताकद आहे. म्हणून मी म्हटलं होतं अपकमिंग यंग टॅलेंट फ्युचर ऑफ टेनिस बॉल क्रिकेट टेंबोडे विलेज आणि तेच जीत गावड यावेळेला दर्शवत असताना परेश आरेकरचा वेग फार चांगला होता, परंतु त्या रडारमध्ये आला. स्ट्रेटचा फटका अगदी नेत्रदीपक आपण पाहू शकलात. लिटिल मास्टर सुनील मनोहर गावस्कर ची आठवण आली. मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण आली या स्ट्रोकवर. गुड शॉट. यावेळेला बॉडी लाईन डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू करण रावरेच्या हातामध्ये. परेश आरेकर हार न मानणाऱ्यांपैकी एक. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 39. 39 या धावसंख्येवर 4 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झाला. 5वं षटक प्रगतीपथावर असताना दोन पंच आपण पाहतायत. डेडिकेशन, पॅशन, कमिटमेंट, डिसिजन काय असतात. खरंच कौतुक करावं तेवढं कमीच या तिन्ही पंचांचं. यावेळेला ऑन साईडला जबरदस्त अप्रतिम चेंडूला फेकून दिलंय. लॉंग ऑन क्लिअर करत षटकारासाठी येतोय खणखणीत दर्जेदार टेंबोडे ब्रँडचा ब्रँडेड षटकार. काय फटका खेळला होता यावेळेला. जबरदस्त सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेलता है. आणि त्यामध्ये जीत गावडचा यावेळेला उल्लेख करेन. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधं राहणीमान परंतु उच्च विचारसरणी मात्र त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. जितला पाहिल्यानंतर असं वाटणार नाही षटकार चौकारांची आतषबाजी करणारा हा खेळाडू आहे, परंतु या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. खूप काही क्षमता आहे, पोटेन्शियल आहे. यावेळेला बॅटची एज घेत निशांत कोणती चुकी करणार नाहीये. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला पडतील. जीत गावड बॅक टू द डग आउट, गॉन. या पण फर्स्ट ऑन केला गेला होता गोलंदाजाला. दुसरा बाउन्सर आहे का यावेळेला आपण पाहू शकतायत. तुसं त्या चेंडूला खेळले गेले नव्हते. पाहायचं आपण पाहू शकतायत अनपेक्षित की अपेक्षित बाउन्स आहे याकडे लक्ष असेल. सुमित देशमुख सर ऑन स्क्रीन येत आहेत. डिसिजन पेंडिंग. नेचर फार्म प्रेझेंट्स उमरोळी चषक 2023 आपण पाहत आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये, पालघर तालुक्यामध्ये, उमरोळी गावामध्ये. कारण ही स्पर्धा आहे मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर अतिशय सुंदर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नो बॉल. यावेळेला नो बॉल आपण पाहू शकतायत. विशाल तामोरे यावेळेला आपण पाहतायत ऑन स्क्रीनवर. अंगे या नावाने मयूर मर्देला आपण पाहू शकतायत. मात्र ही संपूर्ण स्टारकास्ट अप्रतिम आपण पाहतायत. आणि यस त्यांनी सुद्धा ॲग्री केलं असेल. यस नो बॉल. अजित गावडला फ्री हिटची संधी मिळते. जीवनदान मिळालंय. परेश आरेकर थोडेसे त्रस्त झाले स्वतःला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 46. बॉल फेकून झालेत ते 4. 5वा बॉल फ्री हिटचा आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉल झालेत ॲक्युरेट. मुंबई इंडियन्स संघाचं स्वप्न या ठिकाणी थांबलं. क्रिकेट शौकीन खऱ्या अर्थानं मुंबईचे फॅन फॉलोविंग यावेळेला जर आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर स्लोवर 1 चेंडू होता. विशाल तामोरे अंगी ब्रँड ऑफ दांडी. मात्र चेंडू शेवटचा बॉल फ्री हिटचा कसा हाताळायचा हे परेश आरेकर जाणून होता आणि म्हणूनच नकल बॉल ज्याला म्हटलं जातं. षटक क्रमांक 5 ॲक्युरेट कंप्लीट झालेत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 46वर धावसंख्या जाऊन पोचली गेली आणि आता मात्र यावेळेला आपण पाहताय शेवटचं आणि अंतिम षटकामध्ये किती धावा येतील याकडे लक्ष असेल. 46 रन्स ऑन दी बोर्ड. घेऊया एक छोटीशी विश्रांती. शेवटच्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा आपण येऊया लाईव्ह ॲक्शनमध्ये.
थँक्यू डिझाय. 46 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. प्रशांत माच्छे आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी. विशाल घरत आमच्या लेफ्ट साईडला अँड संतोष पाटील यांना आपण पाहत आहेत. खूप चांगली मेहनत या स्पर्धेला त्यांनी सुद्धा घेतले गेले. कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यासाठी मुन्ना जयस्वाल रेस्ट घेत आहेत. विश्वनाथ दवणे दाडी या नावाने जास्तीत जास्त पसंती. अजमेर पर्यंत चालत जाणं खाऊ गोष्ट नाहीये. यावेळेला ऑन साईडला खेळलाय कौस्तुभच्या बॅटमधून उंचीवर जास्तीत जास्त चेंडू. काय कनेक्ट झालाय चेंडू यावेळेला. याला म्हणतात प्रॉपरली टायमिंग. कौस्तुभला सुद्धा मात्र यावेळेला थांग पत्ता सुद्धा लागला नसेल की चेंडू आउट ऑफ दी पार्क गेला कसा. षटकार 6 धावा. व्हॉट अ टायमिंग. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 52. 52 धावा. क्लास क्वालिटी दर्जाचा हा षटकार होता. चला मनस्वी एंटरप्राइजेस संघाचा कॅप्टन आणि स्वरा 11 संघाचा कॅप्टन दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. यावेळेला क्लीन बोल्ड 1 नॉट वेक तेच तर्रार. प्रशांत माच्छेने मात्र यावेळेला टिट फॉर टॅट अशा पद्धतीने मात्र रोकटोक उत्तर दिला. षटकार आला परंतु षटकारानंतर विकेट दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉइड. फलंदाज बाद गॉन. वेलकम बॅक. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 52 धावा. कौस्तुभचा एक षटकार अप्रतिम पाहायला मिळाला. स्पर्धा समाप्त झाल्यानंतर 40+ क्रिकेट अप्रतिम पाहायला मिळेल. तो जल्लोष त्याच रंगात आणि त्याच ढंगात 31 मे ते 4 जून PDPL सरगम सरपाडाचं मैदान. अप्रतिम केवल पाटील संदीप राऊत हाडू प्रणय घरत अँड ऑल टीमची ती स्पर्धा आपण पाहत आहेत. संपूर्ण असोसिएशनच्या माध्यमातून त्या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. थोडासा बाउन्स होता. उसळत्या चेंडूला खेळू शकले नाहीत फलंदाज. असऱ्याला मिलिंद पाटील बॅक टू द डगआउट. सेकंड विकेट डाऊन. प्रशांत माच्छी इज ऑन अ हॅट्रिक. हर्ष पाटील एका साईडला आपण पाहताय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 52. प्रशांत माच्छी जोना हॅट्रिकवर पोहोचला गेलाय. अतिशय सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहतायत. प्रशांत माच्छी यासाठीच ओळखला जातो. मन्नाट वेग आणि वेगेबरोबर नियंत्रण. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला परंतु फलंदाजाला परतावं लागेल कारण जीत गावडकडे स्ट्राईक यावेळेला आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज बॅक टू द डगआउट. हर्ष गॉन. थँक्यू डीजे. क्या बात आहे. संतोष पाटील कॅमेरामॅनच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. म्हणजे असं कोणतंच काम करत नाहीत. प्रत्येक गोष्ट ऑलराऊंडरच्या भूमिकेत पाहायला मिळतात. ही खेळपट्टी सुद्धा पिच क्युरेटर म्हणून आपण पाहत आहेत आणि एक चांगले समालोचक म्हणून एक हसरा चेहरा नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. धन्यवाद संतोषजी पाटील. ऑन स्क्रीनवर आपण मात्र यावेळेला जरूर घेऊन येत आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 52.
ह्या वेळेला जर आपण पाहिलं तर ऑन साईडला सुरेख पद्धतीने करण रावरे फेकी करेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर प्रशांत माचीला हा चेंडू मिळत नाहीये. तत्पूर्वी 2 धावा. दीपेश मात्र पुढे सरसावेल आणि अशा प्रकारे 2 धावा परिपूर्ण होत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 54. 54 रन्स ऑन दी बोर्ड लागला. आता चिनू 11 या संघाची स्थिती. दिया 11 उमरोळी. दोन्ही पॅकर्स मात्र उमरोळीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु खेळाडू वेगवेगळ्या विभागातून वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या मात्र आपण पाहत आहेत खऱ्या अर्थानं जिल्ह्यातून येताना पाहायला मिळत आहेत. खूप चांगली स्पर्धा अंडर फ्लड स्लाईडमध्ये आपण या स्पर्धेचं आयोजन म्हणणं सोपं आहे, परंतु ते करून दाखवणं फार कठीण आहे. यावेळेला ऑन साईडला खेळला षडंपूलचा शफल होऊन खेळला जातोय विशाल तामोरे. ब्रँड ऑफ दांडी फेकी करेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न पलटलेत आणि पाहता पाहता यावेळेला फलंदाज जीत गावडला परतावा लागेल या शेवटच्या बॉलवर आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 56 आणि 57 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. चला, मनस्वी एंटरप्राइजेस अँड स्वरा 11चे कर्णधार दोन्ही संघाचे कर्णधार आले असतील तर आपण लगेच या ठिकाणी टॉस लगेच करणार आहोत. क्या बात आहे. धन्यवाद कार्तिक. 2 षटकं ज्याने हाताळले, 7 धावा धनंजय नाईकवर मात्र ऑन स्क्रीनवर आपण पाहू शकलात. तिथून मात्र प्रेक्षक वर्गांना आपण पाहताय. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज लवकरात लवकर या. प्रज्योत आंबेरे या ठिकाणी उपस्थित झालेत. प्रहार चषकामध्ये धमाका त्याने केला. वेगवेगळ्या संघांबरोबर 2-3 विकेट्स घेण्याचा सिलसिला जारी ठेवला आणि आपण संतोष पाटील त्या ठिकाणी मात्र असतील इंटरव्ह्यूसाठी. अप्रतिम. मात्र संतोष पाटील यांना सुद्धा अनुभव मात्र जरूर आहे आणि या पण ते इंटरव्ह्यू कव्हर करत असताना पाहायला मिळते प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. या आपण संतोष पाटील यांच्याकडे जाऊया. 57 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. आज यतीनजी वजे स्वतः मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज त्यांची इच्छा होती खऱ्या अर्थानं की आम्हाला सुद्धा खेळायला मिळालं पाहिजे. आज ते मात्र इच्छा प्रकट करत असताना त्यांची इच्छा पूर्ण होते असं म्हणायला हरकत नाही आहे. सो या मॅचच्या दिशेने थोड्याच वेळात मात्र या ठिकाणी टॉस टाईम आपण पाहताय. संतोष पाटील आपल्या समवेत जोडले जातील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. मनस्वी एंटरप्राइजेस आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर स्वरा 11 या 2 संघांमध्ये कैलाश नाईक हे सुद्धा मात्र या ठिकाणी उपस्थित झालेत. फार क्रिकेट प्रेमी आहेत आणि पालघर जिल्ह्यावर प्रेम खेळाडूंवर असणारं एक व्यक्तिमत्व कोण असेल तर निश्चित स्वरूपात आपण पाहतात कैलाश नाईक या ठिकाणी उपस्थित झालेत. पंकज दिवे आपण पाहू शकतायत. वेलकम. आणि प्रज्योत आंबेरे. जाऊया संतोष पाटील यांच्याकडे. येस, आपण पाहतोय हिमांशू. इथे मात्र हिमांशू मेयर यांच्याकडून टॉस केला जाईल. 2 संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण पाहतोय या ठिकाणी नेचर फ्रॉम प्रेझेंट्स उमरोळी चषक. इथे मात्र उमरोळी चषक कॉल देत आहेत आणि नेचर फ्रॉम यस प्रज्योत आंबेरे इथे मात्र नाणेफेक जिंकले. प्रज्योत, काय डिसिजन असेल तुझा? फिल्डिंग करू. आज जर पाहिलं तर पहिला सामना तू जिंकलाय, खेळपट्टीचा अनुभव आणलाय, कसं वाटलं या खेळपट्टीवर खेळून? नक्कीच 3 दिवस झाले मॅच बघत होतो. उमरोळीची खेळपट्टी म्हणजे खूप चांगली असते, नियोजन खूप चांगलं असतं आणि आजची जी खेळपट्टी आहे की आपल्या पब्लिकला सुद्धा चांगली आहे. 6 वगैरे जातात म्हणून खूप चांगलं आहे. आणि जर पाहिलं तर आता रात्रीचे जर पाहिलं तर इथे घड्याळात आपण पाहतोय 12:08 झालेत. ही पब्लिक पाहतोय तुम्ही पहा, पब्लिक तुमच्यासाठी आहे. काय म्हणशील या पब्लिक बद्दल? नक्कीच कुठल्याही टुर्नामेंटला पब्लिक शिवाय सपोर्ट चालत नाही, तर मग खूप मजा येत नाही. जरी पब्लिक असली तरी आपण पाहतोय ऑनलाईन देखील आहे. मात्र नक्कीच शुभेच्छा असतील. नाणेफेक जिंकलं असतं, काय डिसिजन घेतलं असतं? आम्ही पण फिल्डिंग करण्याचाच निर्णय घेणार होतो. आता मात्र बॅटिंग करायची आहे. 2 संघादरम्यान हा युद्ध समजला जाईल मैदानाच्या आतमधला, कारण की हे बॅटर खूप चांगलं रंगेल. दोन्ही टीम जर पाहिल्या तर तुल्यवान संघ आपण पाहतोय. मात्र जर पाहिलं तर प्रज्योत सारख्या एक चांगल्या गोलंदाजासमोर तुम्हाला बॅटिंग करायची आहे. किती धावांचं लक्ष ठेवलं जाईल? आम्ही नक्कीच एक 50+ स्कोर करण्याचा प्रयत्न करू. आमच्याकडे तसे बॅट्समन पण चांगले आहेत, आम्ही प्रयत्न करू तसा. आणि आज उमरोळी गावामध्ये येऊन कसं वाटलं तुम्हाला हे आयोजन नियोजन आणि हे पूर्ण पब्लिक? आज अतिशय सुंदर असं आयोजन आणि नियोजन आहे आणि स्टँड्स पण म्हणजे
एवढा रात्री पण एक लेडीज कक्ष पण आहे तिथे आणि तो पण पूर्ण भरलेला आहे. तर प्रेक्षकांची पण चांगली मेजवानी आहे इथे. आणि ग्राउंडबद्दल सांगायचं झालं तर खूप चांगलं असं ग्राउंड आहे. पिच पण चांगला आणि खेळायला मजा येते. आणि चांगल्या टीम्स पण आले, चांगले प्लेयर पण आले, त्यांच्यासोबत खेळायला अजून मजा येते. नक्कीच शेवटचा प्रश्न, या बॅटलबद्दल, या दोन बॅटलबद्दल प्रेक्षकांना कशी मजा येईल? हो नक्कीच. सामना हा रंगेल आणि दोन्ही साईडने रंगेल, कारण सगळेच ऑलमोस्ट पालघरचेच आहेत. ते पण पालघरचेच आहेत, आम्ही पण पालघरचेच आहेत. तर नक्कीच आम्ही आमचा 100% देण्याचा ट्राय करू, कारण समोरच्या संघात पण नावाजलेली अशी नावं आहेत. तर आम्ही नक्कीच आमचा बेस्ट देण्याचा ट्राय करू. धन्यवाद, तुम्हाला शुभेच्छा. नक्कीच पाहत राहा, ऐकत राहा नेचर फ्रॉम प्रेझेंट्स उमरोई चषक 2023. आपण जाणार आहोत या ऑनगोईंग मॅचकडे. एक सूचना असेल आयोजकांकडून, जे मैदानाच्या बाहेर प्रेक्षक वर्ग आहेत फटाके फोडत आहेत, तर प्लीज विनंती असेल, महिला देखील त्या ठिकाणी आहेत, लहान मुलं देखील आहेत, तर प्लीज फटाके उडवू नका आणि फटाके फोडू नका, ही मात्र तुमच्यापर्यंत विनंती केली जाईल. मी आहे का तुम्ही? मी आहे ना. इथे मात्र आपण पाहताय सामन्याला सुरुवात होताना इथे पहिला चेंडू पडलाय. पहिला चेंडू जर पाहिला तर सुरेख झेल या ठिकाणी घेतलं जात आहे. इथे पाहायला मिळतंय पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद आणि पहा मैदानाच्या आतमध्ये काय जल्लोष आलाय. कारण विकेट कोणाचा आला तर नक्कीच मयूर मर्दे, नक्कीच खेळाडू आणि असा विकेट आलाय. धाकटी डहाणू संघाकडून सातत्याने खूप चांगली बॅटिंग दर्शवणारा, जर पाहिलं तर ओपनर फलंदाज म्हणून याचं नाव मात्र घेतलं जात आहे. खूप चांगला बॅटल. आज मात्र थोडंसं नाराज करेल आपल्या संघाला आणि मैदानाच्या बाहेर येताना मयूर मर्दे आपल्याला पाहायला मिळते. आज मात्र नाराज केलाय, इथून मात्र बाद जातोय. धन्यवाद. नक्कीच संघ जर पाहिले तर दोन्ही संघ एकमेकांना आज ओळखणारे संघ मैदानाच्या आतमध्ये आहेत. इथून जर पाहिलं तर निशांत वनमाली येतोय मैदानाच्या आतमध्ये, चांगला बॅटर म्हणून याच्याकडे पाहिलं जात आहे आणि याच्याकडे चांगली क्षमता आहे, चांगले फटके देखील आज जर पाहिलं तर इथे मात्र दर्शवताना पाहायला मिळेल की काय. कारण की हे टुर्नामेंट आपण पाहतोय नक्कीच नेचर प्रेझेंट फ्रॉम उमरोई चषक आणि या रात्रीमध्ये आज निशांत वनमाली मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर पुण्याचे एकदा सज्ज झालाय गोलंदाज जीत गावड. ओहो, हलक्या हाताने कट केले आणि इथे पहा आणखीन एक झटका. जर पाहिलं तर निशांत वनमाली देखील येतोय मैदानाच्या बाहेर. इथे मात्र हलक्याशा हाताने कट करण्याचा प्रयत्न होता, कुठलाही चान्स दिला नाही आणि जर पाहिलं तर सुरेख इथे मात्र यष्टीरक्षक पाहायला मिळाले, ज्यांनी झेल टिपलं आणि निशांत वनमाली यांना बाद करण्यात पुण्याचे एकदा यश येतोय. जीत गावड यांना बाद. धन्यवाद. दोन बॅटर तर मैदानाच्या बाहेर गेले आहेत. ओपनिंग साठी गेला होता नक्कीच एकीकडे पाहिलं तर मयूर मर्दे आणि दुसऱ्या बाजूला निशांत वनमाली. हे दोन बॅटर थोडेसे नाराज करून मैदानाच्या बाहेर आले आहेत. इथून मात्र जर पाहिलं तर विशाल तामोरे एका बाजूला अंगी या नावाने जास्तीत जास्त नक्कीच पसंत मिळाली असा हा खेळाडू आपण पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला मिस्टर प्रशांत आपल्याला पाहायला मिळतोय.
जाईचा हा खेळाडू आहे, खूप चांगली गोलंदाजी नक्कीच प्रशांतच्या माध्यमातून दर्शवली होती. आता मात्र फलंदाजीसाठी गेलेत आणि फाउंडेशन बिल्ड करणं खूप गरजेचं असेल या संघासाठी. तिसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ऑन हॅट्रिक वर आहे विकेटच्या. ओहो, चेंडू हवेत आहे. इथे मात्र विकेटची हॅट्रिक साध्य केली जाईल का? यस, इथे मात्र विकेटची हॅट्रिक साध्य केली जाते. जीत गावडच्या नावावर ही मात्र विकेटची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख सुरेख सुरेख. इथे मात्र चांगली गोलंदाजी, एक नाही दोन नाही तर तीन गडी. इथे मात्र पहिल्या ओव्हर मध्ये कुठलीही रन न देता मात्र विकेटची हॅट्रिक साध्य केलंय. यस डीजे जाऊया मग. यस, इथे मात्र आपण पाहतोय जीत गावड याला ब्रँड ऑफ टेंबोडे. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी. जर पाहिली तर मागच्याच आठवड्यामध्ये आपण TPL स्पर्धा पाहिली. या TPL स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर सर्वाधिक खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी नक्कीच हाताळली गेली. तोच गोलंदाज आता मात्र इथे मैदानावर जादू करतोय. खूप चांगली गोलंदाजी. ते मात्र पाहतोय चौथा चेंडू करण रावरेसाठी. ते मात्र करण रावलेने जाणून घेतले की 3 गडी तर बाद झाले आहेत. इथून मला माझी चांगली सुरुवात करायची आहे, माझ्याच संघाची चांगली सुरुवात करायची आहे, म्हणून मैदानाच्या आत गेलाय आणि सिंगल रन्सने इथे जर पाहिलं तर 1 धाव आता मात्र धावफलकावर लिहिली जात आहे. शुभारंभ जी म्हणतायत ते आता शुभारंभ केलाय. एका बाजूला जर पाहिलं तर विशाल आंगी एक खूप चांगला बॅटल नक्कीच पाहायला मिळतोय. बॅट्समॅन आपण पाहतोय. आता मात्र समोरच्या दिशेने तिथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूला आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतोय आणि रन्स मात्र इथे मिळणार नाहीये. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. 3 गडी एकंदरीत बाद करताना पाहायला मिळालं जीत गावडला आणि 1च धाव खर्च केलंय. या ओव्हर मधला जर पाहिलं तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. विशालसाठी हा चेंडू थोडासा खोलवर टप्प्याचा होता. कुंदन या ठिकाणी तरी आपल्याला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये नक्कीच कार्यरत आहेत आणि इथे पहा आज आपला संघ मैदानाच्या आतमध्ये उतरवलाय. खूप चांगलं या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ओव्हरची होईल समाप्ती. खूप चांगली गोलंदाजी केली जीत गावड यांनी आणि पहिलं षटक इथे समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर बडवा लागली जाते फक्त 2 धावा. धन्यवाद. तर आपण पाहतोय पहिलं षटक हाताळलं, 3 गडी बाद केले आणि 2 धावा मात्र फक्त खर्च केलेत. इथे पहा महिला स्टँड देखील आपण पाहू शकतोय. खूप साऱ्या महिला मात्र महिलांसाठी उद्या आपला टाइम वेळ काढून या. नक्कीच उद्या 8 ते 8:30 पावणे 9च्या दरम्यान आपण इथे जी क्यूज ठेवलेले आहेत आपण पाहतोय ते मात्र घेणार आहोत. बक्षीस देणार आहोत. पैठण्या साड्या असतील, 1 नाही 2 नाही तब्बल 3 साड्या या महिलांसाठी आपण देणार आहोत. लकी ड्रॉच्या माध्यमातून 1 साडी नक्कीच असणार आहे आणि पुरुष वर्ग देखील आपण पाहतोय त्यांच्यासाठी देखील संधी आहे कारण की 5-5 बक्षीस त्यांच्यासाठी देखील या टुर्नामेंटच्या माध्यमातून आपण देणार आहोत. तर आपण पाहतोय जीत यांनी जी गोलंदाजी केली आपण पाहतोय. ऋषिकेश पाटील मॅन फ्रॉम टेंबोडे यांच्याकडून जीत गावडसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि पंकज पाटील यांच्याकडून देखील आपण पाहतोय 500 रुपयाचं कॅश प्राइज जीतसाठी आलाय. ऊर्जा वाढवली जाते खरोखर म्हणेन जीतसाठी कारण की चांगली कामगिरी केली. इथे मात्र आणखीन एक पारितोषिक लावलं जात आहे. विकेट जर पाहिलं तर विकेटची हॅट्रिक हर्ष पाटील घेतोय. तर राज म्हणजे सोनू आपल्याला पाहायला मिळते यांच्याकडून 5000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल.
मात्र आपण पाहतोय चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय तीन चेंडूमध्ये 3 धावा खर्च करतोय हर्षचा जर विचार केला तर इथे उमरोळी गावचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीने लेग कटर गोलंदाजी म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय. दुसऱ्या बाजूला मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय मिस्टर करण रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता. मिलिंद या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू मात्र अडवला, मात्र सीमारेषा बाद गेल्यानंतर इथे मात्र चौकार येतोय. येस, बाईकच्या रूपाने ही चौकार मात्र दर्शवली जाते. पंचांच्या इशारा मात्र आपल्यापर्यंत पोहोचला जातोय. नक्कीच करणचा जर विचार केला तर या मैदानावर करणचा देखील खूप चांगला रेकॉर्ड आहे, कारण की याच मैदानातून करण गाजला होता. त्याची क्लिप मात्र याच मैदानावर आली होती. नक्कीच काय ती सूर आणि काय ती फील्ड पाहायला मिळते, काय एफर्ट पाहायला मिळाला होता. आणि झेल कोणाचा होता तर नक्कीच पवनसुत नवली संघातील स्टार म्हणजेच तुषार घरत याचा. इथे मात्र पाहिलं जाते चेंडूचा खेळ झालाय 5. हा षटक देखील चांगला हाताळलाय. जर पाहिलं तर हर्ष पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्स स्वीप केलाय. इथे मात्र चेंडू उडवलाय, सरळ सीमारेषे पार जाईल. 1 बाउन्स, चौकार 4. थँक्यू. तर 2 षटक कंप्लीट झाले आहेत. पॉवर प्लेचे षटक जीतने काय हाताळलं होतं पहिलं षटक अप्रतिम. आणि तदनंतर हर्ष देखील आला. हर्षने देखील आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 2 धावा जीत गावडने दिल्या, तर हर्ष पाटीलने आपण पाहतोय आतापर्यंत 7 धावा. एकंदरीत रनांचा जर विचार केला तर स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत 9 धावा. जर पाहिले तर 3 गडी इथे बाद केले आहेत. सॉरी, इथे मात्र 13 धावा स्कोरबोर्डवर. धावसंख्या जर पाहिली स्कोरबोर्डवर आपण पाहतोय 13 धावा. आपण पाहतोय षटक क्रमांक 2 कंप्लीट झालाय. यस, आपण पाहतोय इथे मात्र आशू आपल्याला पाहायला मिळतोय. जर पुन्हा हॅट्रिक घेतली जीत गावड यांनी तर आशूकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज येईल. आशूवर म्हटलं तर नक्कीच आपण पाहतोय टेंबोड्या गावामध्ये डीजे वाजला जातोय आणि आशूचं नाव मात्र नक्कीच येताना आपल्याला पाहायला मिळतोय. तोच आशू आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र जीतचं लक्ष असेल 3 विकेट्स आणखीन मिळवावे या मैदानामध्ये. जो रेकॉर्ड्स आहे तो पुण्याच्या एकदा. इथे मात्र चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि गडी बाद होतोय. आणखीन 1 विकेटचं पतन होताना कमालीची गोलंदाजी. जर पाहिलं तर एकाच इनिंग मध्ये आतापर्यंत 4 विकेट्स मिळवल्यात. गोलंदाजाचं नाव विचारलं तर नक्कीच जीत गावड, मॅन फ्रॉम टेंबोडे. आता मात्र शेअर मार्केट देखील वाढले आहेत जीतसाठी. आशुतोष आलाय आणि आशुतोष म्हणतोय आशू, यस आशू इथे मात्र नक्कीच म्हणतोय की आता मात्र 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे, तो 2000 रुपये मात्र दिले जाईल जर विकेटची हॅट्रिक काढतोय. पहिला गडी तर बाद झालाय. नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने चेंडू खूप उंचावर थोडासा फेकला होता आणि तदनंतर चेंडू खाली इथे मात्र पाहायला मिळाला आपल्याला तो म्हणजे चिन्मय तरे. खूप चांगला झेल घेतलाय आणि गडी बाद केलाय. इथून जर पाहिलं तर 2 बॅटल मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला पाहिलं तर दीपेश वनमाली आपल्या संघाचा कर्णधार म्हणून नक्कीच आहे आणि इथे आज मैदानाच्या आतमध्ये करणचा विचार केला तर करणने आतापर्यंत 1 रिव्हर्सचा चौकार जरूर लगावलाय आणि या चौकारांनी धावसंख्या जरूर बनवले. आतापर्यंत 13 धावा. इथे मात्र पाहतोय दुसरा चेंडू असेल जीत याचा पाहायला मिळेल. ह्या चेंडूवर देखील आणखीन 1 विकेट्स मिळवला जाईल का, प्रश्न तर आहे. प्रेक्षकांचं देखील मन लागलंय की जीत कडे नजरा मात्र झुकवले जात आहेत. हो, हलक्या हाताने इथे मात्र स्टेअर केलाय 1 रनसाठी. सिंगल रन्सने धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर आता मात्र 1 धावाने वाढलं जाईल. 14 धावा.
14 धावा आल्यात. खूप चांगल्या रन्स नाही आहेत, मात्र जी धावसंख्या उभारायची आहे ती आपल्याला पाहायला मिळते, कारण की 57 धावांचं लक्ष आहे आणि 57 धावांचं लक्ष असताना आतापर्यंत खेळाडू बाद झाले 4. सलामीचे खेळाडू मात्र जर पाहिले तर लवकर बाद झाल्यानंतर मधली पट्टी आहे ती मात्र आता थोडीशी इथे प्रयत्न करते. पंचांकडे पुन्हा एकदा वळून पाहिलं होतं, मात्र जर पाहिलं तर इथे पंच दर्शवत आहेत. पंच दर्शवत आहेत कुठलीही संपर्क झाला नाही आणि तेच कारण या ठिकाणी पाहिलं जात आहे. तर नक्कीच पाहिलं जाईल 3 चेंडू आतापर्यंत हाताळले. 3 चेंडूमध्ये सिंगल रन्स खर्च करतोय गोलंदाज पुण्याचे एकदा जीत गावड. ओहो, चेंडू इथे पहा करणच्या बॅट मधून आलाय, एक जबरदस्त हिट येतोय, षटकार. धन्यवाद. नक्कीच आतापर्यंत जीतचा बोलबाला राहिला होता. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये थोडेस स्टेरिंग फिरवली जाते. जर पाहिलं तर करणकडे आता मात्र स्टेरिंग येईल. इथून जर पाहिलं तर करण आपल्या संघासाठी इथे 6 धावा जमवतोय. यस, नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल करणच्या या हिटवर नक्कीच प्रेक्षकांच्या नजरा देखील लागल्या गेल्या. खूप मोठा फटका पाहायला मिळाला आणि जर पाहिलं तर पालघर बोईसर रोड आहे तो क्रॉस करून चेंडू जर पाहिलं तर त्याच्या पलीकडे मात्र फेकला गेला. ही ताकद आहे करणची. जर पाहिलं तर करण आपण पाहतोय लेदरचा खूप अनुभव आहे करणला आणि टेनिस क्रिकेट म्हटलं तर खूप चांगला खेळाडू म्हणून ओळखला जातोय. आज या ठिकाणी धावसंख्या जर पाहिली स्कोरबोर्डवर तर 20 धावा आतापर्यंत. जीत पुण्याचे एकदा गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू आता मात्र शरीरापासून दूर फेकला गेलाय, मात्र बॅकफुटला गेले होते करण आणि तेच कारण बनलं. आपण पाहतोय मागे थोडेसे गेले आणि चेंडू मात्र वाईट यॉर्करने पुढे जात असताना चांगला चेंडू, फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र बातचीत केली जाते. नॉन स्ट्रायकर नक्कीच म्हटलं ना तर आरसा असतो इथे मात्र स्ट्रायकरचा, तेच मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. विचारलं त्यांनी की काय घडलं नक्की, ते मात्र दीपेशने देखील दर्शवलं की चेंडू खूप चांगला होता. ते मात्र पाहिलं जाईल. जीत पुण्याचे एकदा. हा चेंडू इथे पहा खूपच चांगला वेग वापरला जातोय आणि या वेगाने बीट करतोय मिस्टर करणला. ओव्हरची होईल समाप्ती. इथे मात्र पाहिलं जाईल 3रं षटक कंप्लीट झालंय आणि 3ऱ्या षटकामध्ये एकंदरीत धावांचा जर विचार केला तर 1 षटकार आणि 1 सिंगल रन्स अशा मिळून 7 धावा आला, 1 विकेट देखील मिळाला. 3 षटक कंप्लीट झालेत आणि धावसंख्या धावफळ करावी लागली जाते ती म्हणजेच 20 धावा. 20 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. या जाऊया आपण डीजे कडे आणि पुन्हा येऊया मैदानाच्या आतमध्ये. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. नक्कीच नेचर फ्रॉम प्रेझेंट्स उमरोई चषक. थँक्यू थँक्यू. इथे मात्र आपण पाहतोय जीतचा जर विचार केला 2 षटक त्याने हाताळले, 2 षटकामध्ये 9 धावा देऊन आणि 4 गडी बाद केले आहेत. खूप चांगलं क्रिकेट, खूप चांगली गोलंदाजी नक्कीच जीतच्या मार्फत आपण पाहिली. आता मात्र हर्ष पाटील येतोय पुण्याचे एकदा गोलंदाजी मार्कवर आणि हर्ष आल्या आल्या मात्र जर पाहिलं तर नजरा इथे फिरल्या जात आहेत. इथे मात्र गतीश, चिराग, सोनू आदी म्हणजेच रसल, त्यानंतर नागोबा, चिनू, सुशांत आणि कुंजन यांच्याकडून जर विकेटची हॅट्रिक घेतोय तर तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तब्बल 10,000 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय पहिला चेंडू ज्या पद्धतीने खेळलाय, सिंगल रन्स घेतला जातोय आणि सिंगल रन्सच्या या मदतीने धावसंख्या स्कोरबोर्ड लागली जाईल 21 धावा.
ते मात्र नक्कीच हर्षसाठी एक संधी आहे 10,000 रुपये कमवण्याची. मात्र बघूया इथे मात्र फटका सुरेख आहे. करणच्या बॅट मधून आलाय आणखीन एक दर्जेदार षटकार. 6. धन्यवाद. इथे मात्र सामन्यावर पलटीवार केलाय. नक्कीच करण आहे तोपर्यंत मॅच आपल्याला ऑन पाहायला मिळते. इथे मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत होता मात्र क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी. फटका मारायचा होता ऑन साइड रिजन मध्ये. टायमिंग भेटलं नाही त्या ठिकाणी करणला आणि इथे मात्र डॉट चेंडू येताना ऋषिकेश पाटील यांच्याकडून देखील 2,000 रुपये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर तेंबोडा आपण पाहतोय तेंबोडा गावामधून आहेत. इथे मात्र हर्षसाठी थोडंसं प्रेम व्यक्त केलं जातोय. प्रेम कशाने तर नक्कीच कॅशने. 2,000 रुपये असे एकंदरीत 12,000 रुपये जर या 3 चेंडूवर विकेट्स घेतोय 3. ओहो इथे मात्र 12 चेंडू हवेत आहे. स्वतः चेंडू खाली आणि गडी बाद होत आहे. मिस्टर करण रावरे इथे मात्र बाद होताना बॅक टू द डग आउट. चेंडू जर पाहिला तर थोडासा शॉर्ट पिच गुडलेनला आपटला होता. नंतर मोठा फटका मारण्याच्या रूपाने इथे करणने थोडीशी चुकी केली. स्वतःच हर्ष या ठिकाणी चेंडूवर आले आणि सुरेख झेल या ठिकाणी आपण पाहायला मिळतोय इन रिप्ले मधून. खूपच चांगला झेल आणि एन्जॉय देखील तितकीच खूप चांगली पाहायला मिळाली. तर विकेटचं जर पाहिलं तर आतापर्यंत 5 गडी बाद झाल्यात. धावसंख्या धावफलकावर स्थिरावली जाते ती म्हणजेच 27 या आकड्यावर. अजूनही जर पाहिलं तर 14 चेंडू शिल्लक आहे. 14 चेंडू मध्ये 30 धावा बनवायच्या आहे. एका बाजूला जर पाहिलं तर विचार केला होता करण मैदानाच्या आतमध्ये होता. ही जी टोटल आहे ती त्याच्याकडून कंप्लीट केली जाईल कारण की बॅट त्याची चांगली लागली होती. 2 षटकार त्याच्या नक्कीच बॅटमधून आले होते. इथे मात्र धनंजयला पाहिलं जाईल. मॅन फ्रॉम जाई चा हा खेळाडू आहे आणि ह्याच्याकडे देखील क्षमता तितकीच ठासून भरलेली आहे. हर्ष पुण्याच्या एकदा विकेटच्या हॅट्रिक वर पुढे जाताना पाहायला मिळेल का. इथे पहा रिवर्सचा फटका आणि या चेंडूवर मिळतोय जबरदस्त एक चौकार. 4. धन्यवाद धन्यवाद. इथे मात्र थोडस जर पाहिलं तर आता वेगळं रूप पाहायला मिळतंय. चेंडू जर पाहिले तर 13 शिल्लक आहेत आणि 13 मध्ये 26 धावा अजून बनवायच्या आहेत. ओहो फटका सुरेख सजवला. इथे मात्र येतोय फ्लाइट एट 6 ऑन साइड रिजनला. धनंजय नावाचं वादळ मात्र मैदानाच्या आतमध्ये. कारण आल्या आल्या जर पाहिलं तर 2 चेंडूवर 2 मोठे फटके पाहायला मिळत आहेत. एक जर पाहिला तर चौकार, एक जर पाहिला तर षटकार. नक्कीच पाहिलंय. आता मात्र 3 षटक 4 षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय. 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 20 रन्स इथे मात्र अजूनही बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवर ज्या पद्धतीने 2 गोलंदाजांना आपण पाहिलं ज्यांनी 4 षटक या ठिकाणी हाताळले गेले. विचार केला तर जीत खूप चांगली गोलंदाजी केली. फक्त 9 धावा दिले होते 2 षटकामागे. मात्र हर्ष थोडीशी खर्चिक गोलंदाजी करतोय. 2 षटक हाताळताना 28 धावा दिल्या आणि 1 गडी नक्कीच बाद केलाय. इथे मात्र सामन्याचं समीकरण पाहिलं जात आहे. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 12 आणि 12 चेंडू मध्ये 20 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवर इथे मात्र गोलंदाज नक्कीच सज्ज होताना
कौस्तुभ आपल्याला पाहायला मिळतोय. कौस्तुभला जर पाहिलं तर नक्कीच आपण त्याला टेंबोड्या संघाकडून जास्तीत जास्त बिलॉंग करताना पाहायला मिळतोय आणि डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून त्याला म्हटलं जातंय. आज मात्र इथे पहा ज्या मागच्या 2 ओव्हर आहेत डेथ ओव्हर इथून मात्र आलाय डेथ ओव्हर स्पेशालिस्ट कौस्तुभ. पहिला चेंडू सुरेख इथे मात्र खोलवर टप्प्याचा पाहायला मिळतोय. इथे मात्र जर पाहिलं तर बीट केला जातोय फलंदाजाला. खूपच चांगला धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर आतापर्यंत 37 रन यस रिव्ह्यू घेतलाय करणाऱ्या संघाने. इथे मात्र रेफर केलाय थर्ड अंपायरला. या सर आपण इथे मात्र डिसिजन आपला असेल. यस इथे मात्र वाईट चेंडू घोषित होत आहे. अवांतर धाव या ठिकाणी यस आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच रिव्ह्यूचा फायदा मात्र हा होतोय. एखाद्या टुर्नामेंटमध्ये कोणत्याही संघाला आपण रिव्ह्यू दिला जातोय त्याचा फायदा नक्कीच उचलला जावा यासाठी मात्र आपण पाहतोय. इथे मात्र संघाला फायदा होतोय. एक धाव नक्कीच मिळेल आणि धावसंख्या जर पाहिली तर 38 रन्स. 12 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. इथे पहा लोअर फुलटच चेंडू आहे गॅपमध्ये खेळलाय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये जर पाहिलं तर सुरेख फटका पाहायला मिळतोय. येतोय चौकार 4. आता मात्र समीकरण जर पाहिलं तर पूर्णपणे बदललेलं पाहायला मिळतंय. एकीकडे असं वाटलं होतं जीतने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती एकतर्फी मॅच होईल की काय, कारण की 4 गडी बाद केले होते. आता मात्र खोलर टप्प्याचा चेंडू आहे. इथे मात्र सुरेख फटका पाहायला मिळतोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल पाहायला मिळालं, सावरलं स्वतःला आणि तिथून जर पाहिलं तर रन्स या ठिकाणी कंप्लीट केले जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. आतापर्यंत 44 धावा. इथून जर पाहिले तर 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे पुण्याच्या एकदा आता मात्र शॉट ऑफ लेंथ वापरताना गोलंदाज कौस्तुभला आपण पाहतोय. खूप चांगली गोलंदाजी इथे मात्र हाताळली गेली. डॉट चेंडू येतोय. आता मात्र 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडू मध्ये धावा बनवायचे आहेत 13. 9 चेंडू 13 धावा आपण पाहतोय. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर लक्ष्य आहे 57 धावांचं. स्कोरबोर्डवर आतापर्यंत धावा लागले जात आहेत त्या म्हणजेच 44 धावा. 5 गडी जरी बाद झाले आहेत मात्र पाली ज्या पद्धतीने सांभाळली जाते. ओहो सुरेख वेग इथे मात्र भन्नाट वेग पाहायला मिळतोय गोलंदाजाकडून. चांगल्या पद्धतीने वेग वापरलाय आणि वेगातून जर पाहिलं तर फलंदाजाला इथे मात्र बीट केलाय. खूप चांगल्या पद्धतीने मात्र गोलंदाजी करत असताना आणखीन एक डॉट चेंडू येईल. अजूनही जर पाहिलं तर चेंडू शिल्लक असतील. आता मात्र 8 आणि 8 चेंडू मध्ये 13 धावा बनवायच्याच आहेत. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं तर पुण्याचे एकदा कौस्तुभ मोठा फटका मारायचा होता. चेंडू हवेत आहे. या 3 वजे चेंडू खाली मात्र इथे पाहायला मिळत आहेत. झेल मात्र नक्कीच सोडला परंतु चेंडू मैदानाच्या आतमध्ये ठेवलाय. 3 खेळाडू आपण पाहतोय. कुंदन तरे तदनंतर यतीन वजे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर
पटेल आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 क्षेत्ररक्षक व्हाईट जर्सीमध्ये. रिव्ह्यू मात्र सर रिव्ह्यू बॅट्समॅन रिव्ह्यू आहे का? यस. यस फेअर डिलिव्हरी फेअर चेंडू आहे इथे मात्र दर्शवलं जात आहे. पुढे अँगलने इथे मात्र नक्कीच मी कौतुक करीन पाटील नेटवर्क टीमचा. जर पाहिलं तर खूप चांगला कॅमेरामॅन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अनुराग मुनीत आणि तदनंतर पाहिलं तर मिस्टर ब्रँड ऑफ बोईसर मुन्ना जयस्वाल आपल्याला पाहायला मिळतोय. धीरज मात्र आपण पाहतोय डिजिटल स्कोररमध्ये आज ऍक्शन केली जाते त्यांच्या मार्फत. खूप चांगली टीम इथे मात्र उमरोळी मैदानावर. आता मात्र फटका सजवलाय. चेंडू पहा किती लांब गेलाय. इथून जर पाहिलं तर नक्कीच चेंडू इथे गेलाय 90 मीटर लांब. थँक्यू 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 थँक्यू. यस इथे मात्र आपण पाहतोय सामना ज्या पद्धतीने सुरू झाला असं वाटलं होतं की नक्कीच टीम भारी पडेल. ज्या पद्धतीने संघ खेळला तो म्हणजेच चिनू 11 आणि तदनंतर जी पलटवार झाली इथे मात्र दिया 11 उमरोळी संघ आज मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर कारण बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की बॅटिंग साईड कुठेतरी ढासळलेले पाहायला मिळेल का. मात्र एका बाजूने दीपेश उभा राहिला, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर धनंजय उभा राहिला आणि तिथून जी सुरुवात केली खूप चांगली सुरुवात, चांगली धावसंख्या उभारली आणि आज मात्र आता मात्र या क्षणाला आपण पाहतोय 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये जर पाहिले तर धावा बनवायच्या आहेत 6. इथे मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मिस्टर राहुल पाटील. कोण विसरेल एबी ट्रॉफीला जर पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी नक्कीच केली होती. असा हा राहुल पाटीलला डेथ ओव्हरमध्ये म्हणजे शेवटच्या ओव्हरमध्ये आणलं गेलंय. आज देखील एबी चषक हा देखील चषक इथे मात्र दर्शवला जाईल का, या चषकावर देखील तशीच गोलंदाजी केली जाईल का, हे मात्र नक्कीच येणारे चेंडू 6 पाहायला मिळतील. कोलवा टप्प्याचा चेंडू इथे मात्र फेकून दिलाय सरळ सीमारेषे पार. पहिल्या चेंडूवर खेळ खल्लास. इथे मात्र चेंडू निघून जातोय 6 धावांसाठी षटकार. दिया 11 संघ मात्र इथे खूप चांगला खेळला आणि इथून जर पाहिलं तर नक्कीच अभिनंदन असेल त्यांच्यासाठी आणि कौतुक करीन मी या ठिकाणी चिनू 11 संघाचा. खूप चांगली गोलंदाजी केली आणि खास करून मी म्हणेन तर जीत गावड यांनी आपल्या इनिंगमध्ये फक्त आणि फक्त 9 धावा देऊन 4 गडी बाद केले. विकेटची हॅट्रिक देखील मिळवली. तर नक्कीच मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करणार आहोत.